रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी। तो हा विठ्ठला परवा, तो हा माधव परवा। विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला परवा, तो हा माधव परवा। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठला परवा,
करा करणे तेचे करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शरणगता देव राखे शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नाचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणेली न भावे कळो भावे वर्महे जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरणा संताचे या हरे चरण संतांचे हरे चरण संतांचे चक्रुपादाने कथेचा विस्तार चक्रुपादाने कथेचा विस्तार चक्रुपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अलंकार पुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदि प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काय रायरेश्वरा ते जोडली जाणी ख्याती प्रथम नमन वंदू तुम्हा छत्रपती नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सम्पादज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं सेवेलागी सेवक झालो
झालो सेवे लागे सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा भेद तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभुजी जय जय माखन चोर श्री सीतानाथ समारंभा श्रीरामा नंदार मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे श्री गुरु परंपरा विठ्ठला विठ्ठला कुंडली वरदा हरी विठ्ठल तुकाराम महाराज रामचंद्र भगवान की जय करणे ते हिची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य रागरसिक चित्प्रकाश सूर्य वैष्णववीर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये महाराज मानवी जीवनातील कर्माची द्विधा अवस्था सोडवतात. विठ्ठला विठ्ठला अखिल खोट ब्रह्मांड नायक राजाधिराज रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक चित्प्रकाश सूर्य वैष्णववीर जगद्गुरु तुकोबाराय आणि श्री संत सोपान काका महाराज आदी करून सकल संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे पुनीत पावन झालेल्या या आपल्या काळेवाडी नगरीमध्ये पवित्र अशा प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी हा गेले 23 वर्षापासून आपण नाम उत्सव अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि याही वर्षी मोठ्या थाटामाटानं मोठ्या नियोजनानं या ठिकाणी ही आपली कार्यक्रमाची रूपरेषा आपण या ठिकाणी मांडतोय आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन गुणगान सेवन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि याच सप्ताहामधील ही 5व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा सर्व आयोजक नियोजक गावकरी मंडळी काळेवाडी ज्यांच्या आधारावर ज्यांच्या सांगण्यावरून नवे नवे ज्यांच्या नियोजनामधून सर्व भजनी मंडळ असेल प्रत्येक एक व्यक्ती नसून सर्व समभाव धरून
जे आज नियोजन करतात असे असणारे सर्वच भजनी मंडळ आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ यांच्या आशीर्वादाने यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आज मला कीर्तन करायला एक संधी प्राप्त होत आहे। तसं जर बघितलं तर तुम्ही आणि मी माझा आणि तुमचा परिचय नाही असं होऊ शकत नाही। तुम्ही म्हणाल कसं की दररोज ह्या ठिकाणी उभा राहणारा व्यक्ती आज ह्या ठिकाणी उभा राहत आहे। काहींना तर अचंबित वाटलं असेल की आज तो जो चेहरा आहे तो चेहरा या ठिकाणी दिसतोय, नेमकं एखादा महाराज कमी झाला की काय? तसं काही नाही आणि तशी मनात शंका देखील आणू नका। ज्या स्वानंद सुकणे अशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदी या ठिकाणी संस्थेचं शिक्षण घेतल्याच्या नंतर समाज प्रबोधनाकरता गावोगावी जाण्याच्या माध्यमातून मग ते गायन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, कुठल्याही माध्यमातून जाणं असतं। पण या तुमच्या कोळवाडी गावामध्ये, काळेवाडी गावामध्ये दरवर्षीचं येणं असतं। वर्ष तिसरं आहे। गेल्या वर्षी देखील माझी या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवा झाली होती आणि याही वर्षी ग्रामस्थांच्या मनात आलं की दुसऱ्या दिवसाची न देता थोडीशी पुढं आपली सेवा घेतली आणि या सर्व भजनी मंडळाचं, तुमचं सर्व भजनी मंडळाचं कौतुक केलं तेवढं थोडं आहे। कारण बघा, आज आम्ही समाजात फिरत असताना, बऱ्याच गावामध्ये जात असताना असा काही अनुभव येऊन जातो की एक कलाकार म्हणून फिरावं लागतं, एक वादक म्हणून फिरावं लागतं, पण कीर्तनकार म्हणून फिरवण्याकरता थोडे दिवस लागतात। लक्ष द्या, काळजीपूर्वक थोडंसं ऐका। कीर्तनकार म्हणून समाजामध्ये प्रसिद्धी प्राप्त करण्याकरता काही वेळ कालावधी लागतो, पण तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आज आमच्यासारख्या सामान्य जीवाला, एका वारकऱ्याला तुम्ही गायनाबरोबर एक कीर्तनाची देखील सेवा प्राप्त करून दिली। म्हणून एकदा सर्वांनी आपल्या भजनी मंडळाकरता टाळी वाजवा जोरात। कारण त्यांना माहिती आहे जो व्यक्ती गायन करतो त्याला देखील या कीर्तनाची सेवा कशा पद्धतीची असायला पाहिजे, तो काय बोलू शकतो। कारण बघा, आपल्या माणसाला जर मोठं करायचं असेल तर त्याच्याकरता आपलाच माणूस कोणीतरी असायला पाहिजे। कारण आपला माणूस जर मोठा व्हावा ही प्रत्येकाच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर त्या इच्छेला प्रोत्साहन देण्याकरता कोणीतरी आपला माणूस पाहिजे। त्याच वतीनं या ठिकाणी आम्ही ज्यांच्या घरामध्ये वास्तव्य करतो, राहतो 7 दिवस, ज्यांचं वडिलांसारखं प्रेम आम्हाला प्राप्त होतं, आईसारखं प्रेम आम्हाला प्राप्त होतं, असे असणारे आमचे शिवाजी भाऊ काळे, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सांगण्यावरून देखील या ठिकाणी मला कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय। आणि म्हणून जास्त काही कोणाचा उल्लेख न करता या ठिकाणी सेवेला आपला तसं पाहिलं तर थोडासा वेळ झालेला आहे। सुरुवात करायला देखील उशीरच झाला होता, कारण तुमचं मंडपात येणं आणि पावसाचं आगमन होणं ह्या गोष्टी जरा जुळत्या मुळत्या होत्या। काही वेळापूर्वी असं वाटत होतं की कीर्तन या ठिकाणी होणार नाही, कारण वातावरणच इतकं पेटलं होतं की पाऊस येतो की काय आणि कीर्तन रद्द होतं की काय असं वाटत होतं। पण पांडुरंग परमात्म्याच्या, प्रभू रामचंद्राच्या मनात जी गोष्ट असते ती गोष्ट झाल्याशिवाय राहते का? तुम्हाला या धर्म मंडपामध्ये बसण्याचा आज अधिकार प्राप्त झाला, याचं कारण म्हणजे प्रभू रामचंद्र। विठाला 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 म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी आपण हा नाम उत्सव साजरा करत असतो, अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्ताहासाठी ज्यांची आपल्याला साथ संगत प्राप्त होत आहे, सर्वांनाच माहीत असणारे उत्कृष्ट पखवाज वादक, पखवाज विशारद, संगीत विशारद ज्यांना आम्ही म्हणतो आणि प्रेमानं, भावाप्रमाणे ज्यांचं आम्ही प्रेम प्राप्त करत असतो, असे असणारे आमचे आकाशजी महाराज पारखे, उत्कृष्ट असं पखवाज वादन। आणि त्यांचं पखवाज वाजवण्याकरता, समजण्याकरता देखील थोडंसं लागतं बरं का। चालू मध्ये ते एखाद्या वेळेला थोडासा गॅप करून एखादा मुकडा वाजवतात, एखादा चक्रधार वाजवतात, पण तुम्हाला वाटतं हे काय चाललंय बाबा यांचं, हा याच्याकडे बघतो आणि तो वाजवतो। कीर्तन राहिलं बाजूला तुम्ही ते बघतात, पण लक्षात घ्या, कोणाच्याही आयुष्यामध्ये जी कला प्राप्त होते ती कला दाखवण्याकरता थोडासा वेळ लागत असतो। आणि आपण एवढ्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आम्हाला बोलवतात, तर आमची कला या ठिकाणी प्रसिद्ध होणं, आमची कला तुमच्या समोर साजरा होणं, हे आज प्रत्येक कीर्तनकाराचं आणि प्रत्येक कलाकाराचं काय आहे,
कर्तव्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तसेच उत्कृष्ट गायक ज्यांची याच वर्षी आम्हाला संगत प्राप्त झाली असे गायनाचार्य संगीत विशारद सुनील महाराज यांचं देखील मनापूर्वक धन्यवाद मानतो. तसेच आपल्याच गावातील युवा नेतृत्व युवा कीर्तनकार असणारे आमचे गुरुबंधू सोपान महाराज काळे त्यांचं देखील आज माझ्या कीर्तनासाठी ते साथीला आहेत. तसेच जर बघितलं तर बाकी देखील वारकरी मंडळी आहेत. जवळच्याच संस्थेतील सर्व माझ्या भगिनी माझे भाऊ या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या गावातील उगवतं नेतृत्व सर्व बालगोपाळ मंडळी देखील या ठिकाणी आहेत. चोपदार काका आहेत, विनेकरी दादा आहेत आणि सुंदर अशी साऊंड सिस्टम आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी या ठिकाणी कॅमेरा देखील आहे. म्हणून आजचं जे कीर्तन आहे ते लगेच तुम्हाला यूट्यूबला नवे नवे तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती दिसणार आहे, तुमच्या मोबाईलच्या स्टेटसला पडणार आहे. म्हणून आज जे चिंतन करायचं आहे, आज जे आपल्याला नामस्मरण करायचं आहे, त्या नामस्मरणामध्ये आपण दंग होणं हे गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि सेवेकरता जो अभंग निवडलाय तो सर्वांच्या परिचित जरी नसला तरी कानपाठ आहे. बाबा अभंग काय जास्त मोठा पण नाहीये आणि जास्त अवघड पण नाहीये, पण सोप्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आम्हाला एक उपदेश करतात. कारण मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर जीवाला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत काय करावं आणि काय नाही करावं याचं ज्ञान प्राप्त नसतं. त्याला काय करावं, कुठलं कर्म करावं आणि कुठलं कर्म केल्याच्या नंतर आपल्या जीवनाला सद्गती प्राप्त होईल याचं ज्ञान त्याला नसतं. पण संत वाङ्मय हे आम्हाला प्रत्येक वेळोवेळी त्याचा उपदेश करत असतं. तुकाराम महाराजांना देखील आजच्या अभंगामध्ये तोच उपदेश करायचा आहे की करणे ते हेचे करा नरका घोरा का जाता. तुकाराम महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, अरे बाबांनो, मनुष्य जन्म तुम्हाला जर प्राप्त झाला तर त्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. काय करा? जे करण्याकरता तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झालाय ते तुम्ही करा. आणि ते जर तुम्ही आयुष्यामध्ये येऊन केलं तर तुम्हाला नरकाला जायची गरज नाही. अघोर असणाऱ्या नरकाला प्रत्येकाला जावं वाटतच नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या अघोर असणाऱ्या नरकाला तुम्ही जाऊ नका. मग आम्ही काय करावं की जेणेकरून आम्ही त्या नरकाला जाणार नाही? तर तुकाराम महाराज म्हणतात की जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. नरकाला जर आपल्याला जायचं नसेल तर आपल्या जीवनामध्ये त्या नारायण रूपी भगवंताचं नामचिंतन नवे नवे जे जे कार्य आपण करतो त्या प्रत्येक कार्यामध्ये भगवंताला उद्देशून आपण करणं हे गरजेचं आहे. मग त्याने काय होईल तर त्याने आपल्याला पुण्य प्राप्त होईल. कोणतं पुण्य? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. साधकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज नरकाला आम्हाला जायचं नाहीये, भगवंताचं नामचिंतन आम्ही करतोय, पण याचा फायदा आम्हाला काय होईल? कारण आज प्रत्येक व्यक्ती हा फायदा करता जगत असतो. कुठला व्यवसाय असेल, कुठलंही क्षेत्र धरा, तुम्ही फायदा पाहत असतो. साधकांनी विचारलं काय फायदा होईल? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं तर शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नाचे. तुम्ही जर भगवंताला उद्देशून कार्य केलं, नामचिंतन केलं तर भगवंत तुमचं रक्षण करतो, तुमचा सांभाळ त्या ठिकाणी करतो. तुमच्यावरती आलेलं कोणतंही विघ्न असो ते दूर करतो. पण शेवटी अट ही सांगितली की हे सगळं करण्याकरता तुम्हाला भगवंताच्या चरणी लीन व्हावं लागेल. काय? भगवंताच्या चरणी जर तुम्ही लीन झाले, भगवंताच्या चरणी जर नतमस्तक झाले तर तुमच्या जीवनामध्ये शुद्ध पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 तुकाराम महाराजांना सुटसुटीत भाषेमध्ये देखील उपदेश येतो.
आणि अवघड भाषेमध्ये देखील उपदेश होतो. पण तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये प्रत्येक जीवाला, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक सोप्या पद्धतीचा उपदेश करता. बाबांनो, मनुष्य देह जर तुम्हाला प्राप्त झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुम्ही लक्ष द्या. कुठलं कार्य केल्याच्या नंतर माझ्या जीवाला समाधान प्राप्त होईल, कुठलं कार्य केल्याच्या नंतर त्या देवाला आनंद होईल, नवे कुठलं कार्य केल्याच्या नंतर संपूर्ण परिवाराला, संपूर्ण गावाला, संपूर्ण देशाला आनंद होईल, याचा विचार तुम्ही करा. कारण मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं. सर्वांना परिचय, लहान बालक जे असतं नुचकंच जन्माला आलेलं आहे, पण त्याला काय बोलावं हे देखील कळत नाही. थोडं जसं जसं मोठं व्हायला लागतं तसं तसं त्याला कळतं. पण बघा, ज्या वेळेला ते जन्माला येतं त्याला काहीच कळत नाही. कोणी जवळ येतं आणि त्याला बोलतं, आपल्या आवाजात हाका मारतं, बाबड्या म्हणतं, पिंटी म्हणतं, काही म्हणतं, पण ते काय करतं, फक्त त्या ठिकाणी ओ देतं. काय ते त्या ठिकाणी ओ देतं. विश्वमाऊली ज्ञानोबा गोड भाषेमध्ये आपल्याला सांगतात, उपजलिया बालकासी नाम नाही तया पासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. ज्ञानोबा गोड सांगतात, उपजलिया बालकासी नाम नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. त्या बालकाला कुठल्याही प्रकारचं नाव नसतं. आई काय म्हणते, बाप काय म्हणतो, एखादा जवळचा शेजारचा व्यक्ती काय म्हणतो, काहीच कळत नाही. पण जसं जसं त्याला तुम्हाला नाव समजायला लागतं, तुम्ही त्याला नाव देतात आणि जसं त्याला कर्म करायला लावतात, जसं सांगतात, जसं शिकवतात, त्या पद्धतीने तो आपलं जीवन क्रमण करतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून ही कर्माची रूपरेषा. कर्म कशा पद्धतीचं असतं, कर्म केल्याच्या नंतर जीवाला काय फायदा होतो, नवे जीव हा आपलं कर्म करण्याकरताच या ठिकाणी येतो. पण कर्म करत असताना तुकाराम महाराजांनी सर्वात प्रथम जर कुठल्या इंद्रियाला असं सांगितलंय तर ते म्हणजे हात आहे. काय हात. प्रत्येकाला किती हात आहेत, किती हात आहेत तुम्ही बोलत नाही का? तुम्ही किती बोलता हे मला 7 दिवस समजतं. मी काय नवीन नाहीये, नवे 2-3 वर्षापासून देखील पाहतो. थोडं दाटून रगडून जर बोललं की तुम्हाला लक्षात येतं. पण कीर्तन करताना जर तुमच्याकडे लक्षच नाही दिलं तर काय होतं बाबा? हा, काही तर मागं झोपायला देखील लागतात. हा झोपीचा टाइम नाहीये. पण आपल्याला त्या ठिकाणी आळस येतो. लक्ष देऊन ऐका, काय विचारलं? आपल्याला 2 हात आहेत आणि ह्या 2 हातांनी आपल्याला ते प्रत्येक कर्म करायचं असतं. कारण कर हे फक्त माणसालाच दिलेले आहे देवाने. कोणाला? फक्त माणसालाच दिलेलं आहे. इतर प्राण्याला कर आहेत का? हात आहेत का? मला सांगा, दुसऱ्या प्राण्याला, कुत्र्याला, मांजरीला, गाढवाला, बैलाला, गाईला हात आहेत का? नाही हात. ते हाताचा उपयोग दुसऱ्या इंद्रियानं करतात हातासारखा, पण हात आहेत का? त्यांना हात नाहीये. काही जण म्हणतात माकड हा आपला पूर्वज होता. हा, माकड हा 2 हातांना काय करतो? हातासारखा उपयोग करतो पुढच्या 2चा. पण लक्षात घ्या, माकड देखील पूर्वज नाहीये आपला. संत वाङ्मय, संत विचार आणि ग्रंथ, शास्त्र जर पुराण जर आपण बघितलं तर शास्त्रांना तो डार्विनचा सिद्धांत मान्य नाहीये. शास्त्र म्हणता आपलं जे कुळ आहे, आपण जी उत्पत्ती आपली झालेली आहे ती मनुराजापासून उत्पत्ती झालेली आहे आणि नंतर आपल्याला हे 2 हात प्राप्त झालेले आहे. म्हणून माणसाची उत्पत्ती ही हाताजवळ आहे आणि हातच माणसाला काय करू शकतात? तारू शकतात. हाताने जे जे कार्य आपण करतो ते योग्य दिशेनंच होतं. बघा, याच ठिकाणी थोडंसं मंडपावरती आपण विचार केला तर ज्याला ज्याला हात आहेत तो हाताचा उपयोग करतो. बघा, आज या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट मृदुंग वाजवण्याकरता आकाश महाराज आहेत. मृदुंग समोर ठेवलाय, पण मृदुंग वाजवण्याकरता पायाने नाही वाजवू शकत आपण. काय करावं लागतील? बोलत चला. काय करावं लागतील? हात चालवावं लागतील. हात नाही, नवे बोट चालावे लागतील. नुसता हात सुद्धा नाही, बोट देखील चालावे लागतात. या ठिकाणी ऑपरेटिंग करण्याकरता मयूर दादा या ठिकाणी आहे. मयूर दादाला देखील हातानेच काय करावं लागतं? ती बटणं वर खाली करावी लागतात. कॅमेरामॅन जरी असेल तर ते करावं लागतं. आज ही टाळकरी सर्व मंडळी उभी आहेत, कशाचा उपयोग करतात? हाताचा उपयोग करतात.
टाळ वाजवतो, विणा वाजवतो हाताचा. हातामध्ये काय घेतो आपण? चोपदार भाला घेतात, तो देखील काय करावा लागतो? हातानेच धरावा लागतो. म्हणजे सर्वच क्रिया या कशावरती अवलंबून आहेत? हातावरती. म्हणून त्या हाताचं आपण काय केलं पाहिजे? सकाळी उठल्याबरोबर दर्शन केलं पाहिजे. कारण या हातामध्ये प्रत्येकाच्या काय वास करते? लक्ष्मी वास करते. म्हणून शास्त्र देखील आपल्याला सांगतात सकाळी उठल्याच अंथरुणावर असताना काय करावं लागतं? सर्वप्रथम आपण आपल्या हाताचं काय करावं लागतं? बोला. दर्शन त्या ठिकाणी करावं लागतं. कारण शास्त्र सांगतं कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम. त्या ठिकाणी आपल्याला हाताचं काय करावं लागतं? दर्शन घ्यावं लागतं. पण काही जण दर्शन न घेता त्यांना पहिल्या सूट हातामध्ये काय लागते? हा काय लागते? बोला ना, तुम्हाला माहित नाही या गोष्टी? पहिल्या सूट मिश्री का? महिलांकरता मिश्री लागते आणि पुरुषांकरता काय लागतं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही घरामध्ये पाहता. विठाला विठाला विठाला. प्रत्येकाला सकाळी उठल्याच्या नंतर हाताचं कार्य करावं लागतं आणि तरच पुढे जावं लागतं. हाताने जर देवाचं नामचिंतन केलं, देवाला बघितलं, कारण या हातामध्ये जी शक्ती आहे ती इतर कुठल्याच इंद्रियामध्ये नाहीये. म्हणून प्रत्येक जण हा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लक्ष्मीचा आराधना करत असतो. आता लक्ष्मी ज्याला प्राप्त करून घ्यायची असली, जो व्यवहार करतो त्याला लक्ष्मी प्राप्त करायची असते. बघा, जे विद्यार्थी असतात, अभ्यास करणारे असतात, ते कोणाची आराधना करतात? सरस्वती मातेची आराधना करतात. आणि जे भक्त मंडळी असतात, साधक मंडळी असतात, ते नारायणाची उपासना करतात. नारायणाला त्या ठिकाणी बसतात. म्हणजे प्रत्येक जण इंद्रियानं हाताने काय करतो? ते कार्य करत असतो. आणि ते कार्य केल्याच्या नंतर काय प्राप्त होतं? तो भगवंत आपल्याला प्राप्त होत असतो. त्या भगवंताचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होत असतं. विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हाताच्या बाबतीमध्ये भगवान दत्तात्रयाच्या बाबतीत त्या हाताचं वर्णन केले. बाबा, पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे. त्या ठिकाणी हाताला 3 शब्द दिले. एक आहे हस्त, दुसरा आहे पाणी आणि तिसरा आहे कर. आणि हे 3ही शब्द आपल्याला खूप महत्वाचे. हस्त म्हणजे आपण जे जे कार्य केलं, शेतीमधील असेल, व्यवसायामधील असेल, त्या हाताने काय करायचं? ते घ्यायचं. बाबा, काय करायचं? ते घ्यायचं. हस्त त्याला म्हणलं जातं. जे जे कार्य करतो, शेती करत असेल, आपला डाळिंबाचा बाग असेल, आपला सीताफळाचा बाग असेल, ते सीताफळ विकल्याच्या नंतर येणारा जो मोबदला आहे बाबा, तो मोबदला घेण्याकरता काय लागतो? हात लागतो. ते घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणजे त्या हाताचं काम आहे पाणी. त्या ठिकाणी अर्थ सांगितला जातो. दुसरा अर्थ सांगितला जातो हस्त. हस्त कशाला म्हणतात? या हाताने काही गोष्टी द्याव्या लागतात. पाणी म्हणजे काही गोष्टी घ्याव्या लागतात आणि हस्त म्हणजे काही गोष्टी काय कराव्या लागतात? द्याव्या लागतात. जसं की काय काय द्याव्या लागतात? आपल्याकडे जे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दान कराव्या लागतात. एखाद्या व्यक्तीला जर 100 रुपये मिळत असतील दररोजच्या जीवनामध्ये, दररोजच्या एका दिवसाला 100 मिळत असतील, तर त्या 100 रुपयामधून 10 रुपये हे देव, देश आणि धर्माकरता दिले पाहिजे. काय? देव, देश, धर्माकरता दिले पाहिजे, दिलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? हस्त म्हणतात. काही गोष्टी दिल्या पाहिजे. 1000 रुपये मिळत असतील तर त्याच्यामधून आपण 100 रुपये देवाच्या कार्याकरता दिले पाहिजे. 1,00,000 रुपये जर आपल्याला मिळत असतील तर किती द्यावे लागतील? किती द्यावे लागतील? माझं गणित जरा कच्चं आहे. बोला. 10वा हिस्सा आपल्याला देवा करता द्यायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला 10,000 रुपये द्यावे लागतील. कारण या हाताचं जर भूषण काय असतील तर देण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषणे किम प्रयोजनम. हाताचं भूषण कशामध्ये असेल तर ते दान करण्यामध्ये आहे. या कंठाचं भूषण कशामध्ये असेल तर ते खरं बोलण्यामध्ये आहे. या पायाचं भूषण कशामध्ये असेल तर ते तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे. अशा पद्धतीची भूषणं सांगितली जातात. म्हणून हस्त देखील त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे. तिसरं आहे कर.
कर म्हणजे काय? कर म्हणजे देखील हातच. त्याचा उपयोग कशा करता करतो आपण? नमस्कार करण्याकरता. कर म्हणजे काय? नमस्कार करण्याकरता. कोणीही एखादी व्यक्ती दिसली, सकाळी उठल्याबरोबर मंदिराच्या दिशेने चाललोय, भगवंताचं दर्शन करण्याकरता चाललोय, एखादा व्यक्ती दिसला की काय करायचं बाबा? काय करायचं बोला? तुम्ही करताय ना? काय करायचं? पहिल्या सूट नमस्कार करायचा. काय करायचं? हाताने नमस्कार करायचा. म्हणजे ते हाताचं ते काम आहे. आणि संत वाङ्मयाचा जर विचार केला तर पहिल्या सूट जर संतांनी काय कुठल्या इंद्रियाला काम सांगितलं असेल तर ते हाताला आहे. कर जोडून विनवित तुम्हा, कर जोडून विनवित तुम्हा, कर जोडून विनवित तुम्हा, कर जोडून विनवित तुम्हा. नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा, कर जोडून विनवित तुम्हा. तुकाराम महाराज हात जोडून सांगतात. कर जोडितो कथे काळी, 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 कर जोडितो कथे काळी. आपण असा बेजवारी, आपण असा बेजवारी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. आपणसा वेदवाणी, आपणसा वेदवाणी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. प्रत्येक संतांनी पहिल्या सूट विनंती जर कुठल्या इंद्रियापासून केली असेल तर ती हातापासून आहे. प्रत्येक संतांनी. तुकाराम महाराजांनी केली आहे, नामदेव महाराजांनी केली आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. प्रत्येक संतांनी काय केलेलं आहे? हात जोडलेले आहे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रत्येक संतांनी हाताला काय सांगितलेलं आहे? ते काम सांगितलेलं आहे. मग अशाच पद्धतीचं जर काम आपण करत असेल, अशाच पद्धतीचं काम जर आपल्या हाताकडून घडत असेल तर ते काम योग्य आहे. ते काम योग्य आहे. मग ते काम कशा पद्धतीचं असायला पाहिजे? हाताने नेमकं काय करायला पाहिजे? तर याचंच उत्तर अभंगाच्या प्रथम चरण. करणे ते हेचे करा, नरका घोरा का जाता. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, या हाताने जे करायचंय तुम्हाला ते करा. आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते नरकाला जावं नाही लागणार. आता नरकाला जायची प्रत्येकाला इच्छा असते का? नरक म्हणजे काय? नरकाला जावं वाटतं का? हा, जावं वाटतं का? कुठं जावं वाटतं सगळ्यांना? काळीवाडी ग्रामस्थ कुठं जावं वाटतं? हा, आपल्या काळेवाडीमध्ये जर एखादं मरण पावलं, निर्याण झालं त्याचं, तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना वाटतं की हा कुठे जावा? कुठे जावं वाटतं? कुणाला वाटतं का नरकात जावं म्हणून? आपण इतके हुशार आहोत की आपण काय करतो, तो मेल्याच्या नंतर त्याची जी पत्रिका असते ना, त्याच्यावरती मोठ्या अक्षरात लिहितो काय? हा, स्वर्गवासी लिहितो. काही ठिकाणी काय लिहितात? वैकुंठवासी. काही ठिकाणी काय लिहितात? कैलासवासी. तो खरंच जातो का त्या ठिकाणी? हा, विचार करा, तो त्या ठिकाणी जातो का? तो त्या ठिकाणी जात नाही. पण आपलं म्हणणं काय असतं की तो त्या ठिकाणी गेला. पण प्रत्येकाला असं वाटतं का कोणाला की एखाद्याच्या नावापुढे नरकवासी लिहावं? बोला,
नरकवासी लिहावं कुणाला वाटतं का? तर ते वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं स्वर्गवासी जावं, कैलासवासी व्हावं, वैकुंठवासी व्हावं. पण लक्षात घ्या, कोण कुठं जातं हे तुम्हाला माहित नाही, पण संतांना त्याची उत्तरं माहिती आहे. संतांना माहिती आहे, अरे बाबांनो, यांच्या जीवनामध्ये जर याने संपूर्ण 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये जर यानं नामचिंतन नाही केलं, याने दान धर्म नाही केलं, या हाताने जे करायचं ते नाही केलं, तर याला कुठं जावं लागेल? कुठं जावं लागेल? माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? याला कुठं जावं लागेल? तर नरकात जावं लागेल. आणि त्या नरकात जाणं म्हणजे सोपं नाही बाबा, खूपच अवघड आहे. हा, नरकाची यातना जर आपण बघितली तर खूपच अवघड आहे. शास्त्रामध्ये नरकाचे 28 प्रकार सांगतात बाबा सुनील महाराज. 28 प्रकारचे नरक सांगिततात. एक नरक नाहीये तिथं, किती? 28 प्रकारची आहे. मग त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये आलेलं एक नरक आहे, त्याचं नाव आहे कुंभपाक नरक. कोणतं? कुंभपाक नरक आहे, की ज्या नरकामध्ये दुर्योधनाला जावं लागलं. का जावं लागलं बाबा? दुर्योधनाला त्या ठिकाणी जावं लागलं. त्याचं कारण म्हणजे दुर्योधनाने आपल्या जीवनामध्ये कुठलंच सत्कार्य केलं नव्हतं. काय? कुठलंच काम केलं नव्हतं, सत्कार्य नव्हतं, दान धर्म नव्हतं. दुर्योधन काय करायचा? लक्ष द्या इकडं. दुर्योधन काय करायचा? आपल्या महालासमोर जो कोणी येईल भिक्षुक याचक मागण्या करता, तो स्वतः देत नव्हता. काय करायचं बाबा? काय करायचं? त्याची एक सवय होती, स्वतः काहीच अन्नदान करायचं नाही, काहीच दान धर्म करायचं नाही, पण फक्त त्या पांडवांचं घर दाखवायचं. काय करायचं बाबा? त्या पांडवांचं घर दाखवायचं. स्वतः काहीच देत नव्हता. काय करायचा? पांडवांचं घर दाखवायचा. आणि तो भिक्षुक काय करायचा? मग त्या पांडवांच्या घरी जायचं. आणि पांडवांच्या घरी गेल्याच्या नंतर काय कमी आहे? सगळं त्या ठिकाणी होतं. दुर्योधनानं आपल्या आयुष्यामध्ये काय केलं? दान धर्म केला नाही. आणि शेवटीला ज्या वेळेला वनवा लागला संपूर्ण जंगलाला, आणि त्या जंगलामध्ये दुर्योधन एकटाच त्या ठिकाणी मरण अवस्थेमध्ये, जाळ लागतोय चारही बाजूने. काय आहे? जाळ आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी दुर्योधन ओरडतोय, मला वाचवा, मला या जाळातून कोणीतरी बाहेर काढा, मला अजून जगायचंय, अजून कार्य करायचंय. त्या ठिकाणी कोण बोलतंय? कोण बोलतंय? दुर्योधन त्या ठिकाणी मोठमोठ्याना हाका मारू लागला. आणि त्या ठिकाणी भगवंत आले, पण दुसऱ्या रूपामध्ये आले. भगवंत त्या ठिकाणी आले, बघतात, अरे काय झालं दुर्योधन? काहीच नाही म्हणे, या जाळामध्ये अडकलो, या ठिकाणी माझं मरण होईल. देवा, या ठिकाणी, ओ साधक, ओ महाराज, या ठिकाणी मला बाहेर काढा. पण त्या ठिकाणी देव स्वतः बोलू लागला, अरे दुर्योधना, याच्यातून तुला बाहेर काढतो, पण तुझ्या आयुष्यामध्ये तू एखादं सत्कर्म केलंय का? एखादं पुण्यकर्म केलंय का? एखाद्याला दान धर्म केलाय का? म्हणे नाही. एखाद्याला दक्षिणा दिली का? म्हणे नाही. एखाद्याला पाणी पाजलंय का? म्हणे नाही. म्हणे मग मर आता इथंच. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दान धर्म नाही झालं, या हाताने जे करायचं त्यानं ते जर नाही केलं, तर त्याला नरकाची यातना भोगावी लागते. आणि अशाच पद्धतीचं नरकाची यातना, त्या कुंभपाक नरकाची यातना भोगली. ज्या या नरकामध्ये फक्त काय आहे? मलमूत्र आणि विष्ठा आहे, त्याच्यामध्ये त्याला सोडलं जातं. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती, तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती, तोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती, तोडी ती निष्ठुर, मारी ती जोडी ती, तोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारी ती झोडी ती, मारी ती जोडी ती, तोडी मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. तुकाराम महाराज आपल्याला प्रमाणानिशी त्या ठिकाणी बोलतात. अरे त्याला काय यातना भोगावी लागते? त्याला मारलं जातं, तोडलं जातं,
उकळत्या तेलामध्ये त्याला सोडलं जातं, खांबाला बांधलं जातं, अंगावरती वार केले जातात, त्याचे डोळे काढले जातात, विस्तवावरती त्याला चालायला लावतात. बऱ्याच प्रकारचे त्या ठिकाणी नरक आहेत. आणि अशा जर नरकामध्ये आपल्याला जायचं नसेल तर आपल्या जीवनामध्ये जे करायचं ते आपण केलं पाहिजे. पण आपला असा आहे, संसार तर करायचा आहे, परमार्थ तर करायचा आहे, पण तो आवडीनं नाही करायचा. संसाराला चिटकायचंय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संसार संसार करायचा आहे. पण ते संसारामध्ये नेमकं काय करायचंय, किती वेळ संसाराला द्यायचा आणि किती वेळ परमार्थाला द्यायचा आहे, याचं नियोजन आपलं नसतं. काही काही माणसं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं काय चालू असतं, काम चालू असतं, बिजी असतात सगळे. आता गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चाललाय, हा केवढं मोठं नियोजन आपण खर्च करतो या ठिकाणी. महाराज मंडळी येतात, अन्नदान या ठिकाणी दरवर्षी केलं जातं. मग या सप्त्याला एखादी तरी हाजरी, बाबा एखादी तरी हाजरी लावली पाहिजे की नाही. पण तो काय म्हणतो, मला काय म्हणतो, टाइमच नाहीये, कामामधून सुट्टीच नाही. पण मग तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो, परमार्थ करणं म्हणजे, परमार्थामध्ये येणं म्हणजे, या सभामंडपामध्ये येणं म्हणजे हे कोणाचंही काम आहे का? या ठिकाणी नाहीये. बरेच माणसं असे असतात की ते बोलतात, महाराज आम्हाला यायचंय हो, पण काय वेळच नाहीये. देव ज्या वेळेला बोलविल त्यावेळेस आम्ही काय करील, येईल. मला सांगा, देव याला बोलवायला येईल का? देव याला बोलविल, कुठं बोलविल? एकदाच बोलविल, एकदाच त्याला काय पाठवील, पत्र पाठविल आणि उचलील त्या ठिकाणी. जायचंय परमार्थामध्ये, आनंद घ्यायचाय. कीर्तनाचा असेल, भागवताचा असेल, त्या ठिकाणी हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, काकडा असेल, कुठलाही आनंद असेल तो घ्यायचा आहे. पण त्याच्या भाग्यामध्ये असेल, त्याच्या प्रारब्धामध्ये ती गोष्ट असेल, नवे नवे त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल, तर ती गोष्ट त्याला प्राप्त होईल. विठाला विठाला. आपण त्या पद्धतीचे प्रयत्न करत नाही. आपण फक्त संसारामध्ये गुरफटून गेलेलो आहे. रात्रंदिवस त्या संसाराचं चिंतन, रात्रंदिवस काय करायचं काय नाही, काय करायचं काय नाही. तुकाराम महाराज त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक क्षण मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितने नती कोणी, माझे स्वहितने नती कोणी. सर्व सुखाच्या आशेमध्ये, आता सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, या आशेमध्ये तो धावपळ करतो. पण बघा, त्याला त्या सुखाची प्राप्ती होत नाही. तुकाराम महाराज नाटाच्या प्रकारामध्येच आपल्याला एक गोड उदाहरण देतात, जुनं उदाहरण देतं. जुंतीले घा. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सुंदर आणि गोड जुन्या काळातील उदाहरण देतात. कशाचं उदाहरण बाबा? जे तेल मळणी यंत्र असतं ना, तेल मळणी, त्याचं उदाहरण देतात. तेल काढण्याकरता एक यंत्र त्या ठिकाणी वापरलं जायचं, आणि ते यंत्र कसं असायचं सर्वांना माहित असेल. जुनी माणसं काय करायचं, त्या यंत्राला एक बैल बांधायचा, आणि तो बैल काय करायचा, गोल गोल त्या ठिकाणी घिरट्या मारायचा, त्या ठिकाणी गोल गोल विंगायचा, आणि त्या ठिकाणी ते तेल त्या ठिकाणी मळलं जायचं. पण ते सगळं तेल मळत असताना शेतकरी, तो तेलवाला काय करायचा, एक आयडिया करायचा. काय, त्या बैलाच्या आहे ना डोळ्याला पट्टी बांधायचा. जुंतले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरतेने ही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःख आरंभिले भूक तहान. त्या ठिकाणी भूक नाही, तहान नाही, किती चालतोय त्या बैलाला समजतंय का? डोळे बांधल्याच्या नंतर मला सांगा, कळतंय का? मी काय म्हणतोय ऐका, लक्ष द्या. त्या बैलाला समजतं का मी किती चालतोय? समजतंय ना तुम्हाला मी काय बोलतोय? नाही समजत का? 5G रेंज नाही का इथं? आपल्यासारखे बैल देखील किती चालतात हे नाही कळत. हा, किती चालतं हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाहीये. पण संत महात्मे आपल्याला सांगून देतात, अरे बाबांनो, जिथं चालताय तेच रस्ता कोणता आहे हे तरी बघा ना. कुठेही चालायचं, कसंही चालायचं, किती चालतोय काहीच कळत नाहीये. संसारामध्ये कितपत चालायचं याचं देखील ज्ञान नाहीये. त्याच्यासाठी एक दृष्टांत आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा गोड सांगतात. बाबा सांगतात, एका जावई आपल्या सासूरवाडीला जात होता. पानकळ्याचे दिवस होते, त्या ठिकाणी पाऊस चालू होता,
आणि पाऊस झालेला होता आणि सासूरवाडीला जात असताना जुन्या काळचे दिवस होते, एक गड्डा होता, मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये तो जावई काय झाला, पडला. त्याचा पाय घसरला जवळून जाताना आणि तो पडला. आता खड्ड्यामध्ये पडल्याच्या नंतर ओलं झालेलं आहे सगळं, त्याला वर येता येईना. वर येण्याचा प्रयत्न करतोय, खाली चिखल आहे, पण चिखल इतका होता बाबा, सोबदार बाबा, चिखल इतका होता, तो जितके त्या ठिकाणी पाय मारायचा तितका तो खाली जायचा. काय पेटी मास्तर, तो काय करायचा, तितका खाली जायचा. जितके पाय मारायचा तितका खाली जायचा. पण त्याच ठिकाणी काही महिला त्या गावच्या चालत होत्या. त्यांनी बघितलं कोणीतरी मध्ये पडलंय. विचार केला याला काय करावं, थोडस वरती घ्यावं, काढावं. विचार केला आणि त्यांनी त्याला बघितलं तर तो काय करत होता, तो पाय मारत होता. जितके पाय मारायचा तितका तो खाली जायचा. त्यावेळेस त्या महिलांनी सांगितलं, ओ जावई, या ठिकाणी जर तुम्ही जितके पाय माराल ना तितके तुम्ही खाली जाल. म्हणून काय करा, तुम्ही पाय मारू या ठिकाणी तुम्ही स्तब्ध उभा राहा. आम्ही तुम्हाला दोरी टाकतो, हात देतो आणि तुम्हाला वरती घेतो. तुम्ही पाय मारू नका. त्यांनी हात दिला, त्याला वरती काढलं. वरती काढल्याच्या नंतर आता अंग भरलेलं आहे सगळं, मग अंग कुठंतरी धुतलं पाहिजे म्हणून काय केलं, जवळच असणाऱ्या गावाच्या जवळ असणारी विहीर होती, त्या विहिरीवरती गेले. आणि विहिरीवरती काही महिला काय करत होत्या, पाणी काढत होत्या. जुन्या काळचा दृष्टांत आहे. पाणी त्या ठिकाणी काढत होते आणि पाणी काढत असताना सर्वांनी बघितलं कोणीतरी आलंय, भरलंय या अवस्थेमध्ये. जावयाने सांगितलं, मला हे अंग धुण्याकरता पाणी द्या आणि पाणी देण्याकरता मला बादली द्या. काय सांगितलं, बादली द्या. बादली घेतली आणि जावई त्या ठिकाणी त्या विहिरीत काय करायला लागला, विहिरीमध्ये काय करतात, काही जीव पण देतात ना, ते विचारावं लागतं. काही जीव पण देणारे आहेत ना विहिरीमध्ये. तर तो जावई त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये बादली घेतली महिलांकडून आणि पाणी काढायला लागला. जसा तो पाणी काढायला लागला, बादली फुल भरली. जसा हिसका दिला त्याने, याचा जो तोल होता तो तोलच सांभाळला नाही आणि बादली सगट जावई असं पडला. एवढा जोरात नव्हता पडला बरं का. दणकन दिवशी त्या ठिकाणी जावई पाण्यात पडला. आता पाण्यात पडल्याच्या नंतर काय करायला पाहिजे, बोला. पाण्यात पडल्याच्या नंतर काय करायला पाहिजे त्या ठिकाणी, त्या ठिकाणी हातपाय मारायला पाहिजे. आपण उतरंगलो पाहिजे ना, त्या ठिकाणी हातपाय मारायला पाहिजे. जावई त्या ठिकाणी हातपाय मारायला लागला. पण हातपाय मारत असताना त्याने विचार केला, आपण मोगशी आधीला त्या गड्ड्यात ज्या वेळेस पडलो त्यावेळेस आपण काय केले, हातपाय मारत होतो तर आपण काय केलं, खाली जात होतो. जसे हातपाय मारत होतो तितकं आपण खाली जात होतो. महिलांचं बोलणं लक्षात आलं. आता काय करायचं, हातपाय मारायचे. हातपाय मारवणं थांबलं आणि जावई खाली जायला लागला. जसा जावई खाली जायला लागला, भया वरच्या असणाऱ्या सर्व महिला मंडळी त्या ठिकाणी ओरडायला लागला, अरे खाली चाललाय त्या ठिकाणी. पण त्यांनी सांगितलं, जावई आता एक बुडी मारली पण पुन्हा वरती आला. त्यावेळेस सांगितलं, जावई या ठिकाणी तुम्हाला हात मारल्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही आधी ज्या चिखलात पडला होता, त्या चिखल म्हणजे त्या ठिकाणी तुमचा संसार आहे. त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, जास्त काही मेहनत करायची नाहीये. त्या ठिकाणी स्तब्ध राहायचे. पण हातपाय जर कुठं मारायचे असतील तर त्या पाण्यात मारायचे. आणि पाण्यात जर तुम्ही हातपाय आज मारले तर तुमचा जीव वाचेल. म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये सिद्धांत हा आहे की ज्या ठिकाणी हातपाय मारायचे तो चिखल आहे तिथं मारायचे का. चिखलात हातपाय जितके तुम्ही माराल तितके तुम्ही खाली जाणार. पण पाण्यामध्ये जर तुम्ही हातपाय मारले, पाणी म्हणजे तुमचा परमार्थ आहे, तुमचा देव आहे, तुमचे संत आहे, तुमची भक्ती आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही हातपाय मारले तर काय होईल, तुम्ही त्या ठिकाणी तरणार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून कुठं आपले प्रयत्न करायचे आणि कुठं नाही करायचे याचाच विचार तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. बाबांनो, ज्या ठिकाणी परिश्रम करायचे त्या ठिकाणी परिश्रम करा, ज्या ठिकाणी शांत बसायचं त्या ठिकाणी शांत बसा. पण बघा, परमार्थामध्ये देखील हातपाय मारल्याशिवाय पर्याय नाहीये बाबा. कोणीही यायचं आणि परमार्थाच्या वाटेला लागायचं ही गोष्ट सोपी नाहीये. दिसतो परमार्थ आम्हाला सोपा, पण तो देखील अवघड आहे.
ज्याप्रमाणे सुळावरची पोळी म्हटलेलं आहे, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. त्या ठिकाणी सोपं काम नाहीये परमार्थामध्ये, परमार्थ करणं म्हणजे. पण तो परमार्थ आमच्या संतांनी केला. तो कशा पद्धतीने संतांनी परमार्थ केला आणि परमार्थ करून कशा पद्धतीने त्या नरकाची यातना त्यांनी भोगली नाही. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये शुद्ध पुण्याची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे करायचंय त्याच्यामध्ये नारायण असला पाहिजे, त्याच्यामध्ये भगवंताचा वास असला पाहिजे, भगवंत त्या ठिकाणी विराजमान असला पाहिजे. आणि आपण जर आपल्या जीवनामध्ये कुठलंही कार्य करत असताना भगवंताला समोर जर ठेवून जर ते कार्य केलं तर ते कार्य काय होतं बाबा, त्या ठिकाणी समाप्तीला जातं, त्या ठिकाणी पूर्णतेला जातं. पण भगवंताला जर समोर ठेवून केलं तर नवे नवे ज्या कार्यामध्ये भगवंत आहे. आता हा एवढा मोठा नाम उत्सव अखंड हरिनाम सप्ताह आपण करतो, तर याच्यामध्ये काय आहे, नारायण आहे. याच्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक साधनेमध्ये नारायण हा सामावलेला आहे. आणि वारकरी संप्रदाय आज जर कुठल्या तत्वावरती चालत असेल तर ते आहे भगवंताची साधना, भगवंताचा नामजप, भगवंताचं नामचिंतन याच्यावरती विराजमान आहे. वारकरी संप्रदायाची जर आपण तत्व आज बघितली तर 5 प्रकारची तत्व आहे. एक आहे देव, एक आहे संत, एक आहे ग्रंथ, एक आहे तीर्थक्षेत्र आणि एक आहे साधना. विठ्ठला विठ्ठला. देव जर आपण बघितला वारकरी संप्रदायाचा तर सर्वांचं आराध्य दैवत असणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. सर्वांना माहिती आहे सर्वांचं आराध्य कोण आहे, कोण आहे, पांडुरंग परमात्मा. हा सर्वांचा देव आहे. आणि तर देव असा आहे की त्याच्याजवळ कोणी जा, कसं जा, केवढ्याही जा पद्धतीने जा, तो त्यांना खाली हात घेऊ देत नाही. जशी ज्याची साधना असेल, जसं ज्याचं तप असेल, जसं ज्याचं कर्म असेल त्याच्या पद्धतीने तो काय करतो, त्याला फळ देतो. जंबू या दीपा माझी पंढरपूर गावा, जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. ते जे आपलं आराध्य दैवत आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याच्याकडे कोणी कसंही जा तो त्याला दिल्याशिवाय राहत नाही.
म्हणून हे आहे आपलं दैवत. पहिलं तत्व जर वारकरी संप्रदायाचं काय असेल तर तो देव आहे. आणि दुसरं तत्व म्हणजे संत आहेत. जे संत आपल्यावरती मायबापासारखी कृपा करतात, ते संत आपल्याला मायबापासारखं प्रेम देतात. मग ते संत कोणते आहेत तर श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, श्री संत सोपान काका महाराज, मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, अशा पद्धतीचे संत आहेत जे वारकरी संप्रदायाचं तत्व आहेत. आणि तिसरं म्हणजे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ, ज्या ग्रंथामुळे आज आपण जिवंत आहोत. नवे नवे आज आपल्याला आपल्या संसारामध्ये पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथामध्ये सामावलेलं आहे ते वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहेत. मग कोणते ग्रंथ आहेत? वारकरी संप्रदायाची ग्रंथ प्रणाली काय आहे सांगता येईल कोणाला? तर 4 पद्धतीचे आपले ती ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी आहे, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे, श्रीमद भगवद्गीता आहे आणि श्रीमद भागवत त्या ठिकाणी आहे. हे 4 ग्रंथ असे आहेत की ज्याच्यावरती वारकरी संप्रदाय हा टिकून आहेत. दुसरं चला, तिसरं चौथं बघा, वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्रे, चौथं तत्व आहे. ज्या ज्या ठिकाणी संत वास करतात त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र बनलं जातं. मग ते आळंदी असेल, देऊ असेल, पंढरपूर असेल किंवा मुक्ताईनगर असेल, कुठलंही घ्या तुम्ही, त्या ठिकाणी संत ज्या ठिकाणी वास करतात त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र बनल्याशिवाय राहत नाही. आणि 5वी साधना जर काय असेल वारकरी संप्रदायाची तर ती साधना म्हणजे नामसंकीर्तन. नामसंकीर्तन ही वारकरी संप्रदायाची साधना आहे. आणि तीच साधना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात आपल्याला सांगतात. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, विठ्ठला विठ्ठला. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, ज्याच्यामध्ये भगवंत सामावलेलं आहे ते आपलं शुद्ध पुण्य आहे. मग शुद्ध पुण्य जर म्हटलं तर पुण्याचे बरेच प्रकार त्या ठिकाणी आहे, पण आपला वेळ या ठिकाणी मर्यादित आहे, संपलेला आहे. पुण्याचा जर प्रकार आपण जर बघितलं तर अनेक प्रकारची पुण्य आहे. एखाद्याने दान केलं त्याला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. एखाद्याने भगवंताची वारी केली त्याला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. एखाद्याने एखाद्याला चांगल्या माणुसकी नात्याने मदत केली तर त्या ठिकाणी त्याला पुण्य प्राप्त होतं. पण पुण्य वेगळं आणि शुद्ध पुण्य वेगळं. शुद्ध पुण्य वेगळं. शुद्ध पुण्य जर आपल्याला बघायचं असेल तर पुराणामध्ये आपल्याला एक कनाद ऋषीचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं जातं की कनाद ऋषी हे कणकण जमा करायचे आणि त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करायचे. पण इंद्रदेवाने एक दिवस परीक्षा घेतली, खायला काहीच नव्हतं, 4 भाकरी आपल्या घरामध्ये होत्या, 4ही भाकरी आता ते 4 जण कनाद ऋषी खाणार. पण इंद्रदेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या भाकरी देखील मागून घेतल्या. आणि त्या ठिकाणी भाकरी मागून घेतल्या, मला तुमच्यापेक्षा जास्त भूक लागली असं सांगितलं. भाकरी मागून घेतल्या आणि त्यांना त्या ठिकाणी उपाशी राहण्याची पाळी आली. पण इंद्रदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि आपलं रूप दाखवलं आणि सांगितलं, हे कनाद ऋषी, त्या ठिकाणी तुमची परीक्षा मी घेतोय. तुम्ही या परीक्षेमध्ये पास झालात, तुम्हाला आता वैकुंठ धाम त्या ठिकाणी आहे. तुम्ही आता माझ्या बरोबर चाला. 4ही त्या ठिकाणी निघाले. पण त्या ठिकाणी जो यज्ञ झाला तो यज्ञ म्हणजे शुद्ध पुण्याचा झाला. त्याच यज्ञामध्ये त्या ठिकाणी एक मुंगूस होता, मुंगूस, आणि तो मुंगूस त्या ठिकाणी त्यांच्या ज्या पात्र होते त्या पात्रावरती लोळला आणि त्या ठिकाणी अर्धा सोन्याचा झाला. हा खूप मोठा थोडासा सांगण्याचा विषय, पण आपला वेळ या ठिकाणी धावता असल्यामुळं शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे शुद्ध पुण्य जर काही असेल तर ते शुद्ध अंगाने केलं जे जातं त्याला म्हणतात शुद्ध पुण्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्याही जीवनामध्ये अशा पद्धतीचं शुद्ध पुण्य व्हायला पाहिजे. मग ते अन्नदानाच्या माध्यमातून असेल, नामचिंतनाच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही अनेक प्रकारामधून असेल. कारण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काय मिळवायचं असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन काय करायचं, नामचिंतन करून ते पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. सर्वांनी बोला. सर्वांना हा अभंग पाठ आहे. सर्व
सर्वांना हा अभंग पाठ आहे आणि याची अक्षर देखील माहिती आहे. दररोजच्या जीवनामध्ये आपण ज्ञानोबरायांचा हरिपाठ करत असतो आणि हे शब्द उच्चारत असतो. कोणते? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हे पुण्याची गणना कोण करी, कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुढचं काय? वा वा, 23 वर्ष सप्ताहामध्ये येऊन येऊन तुमच्यावरती देखील थोडासा झालाय का परिणाम? चांगलाच झालाय. आपल्या ज्ञानोबरायांचे अभंग गाथा, अभंगांचे देखील काही अक्षरांची ओळख या ठिकाणी होते. पुण्याची गणना कोण करी, का पुण्याची गणना? पुण्याची नाही, पुण्याची गणना. आणि तीच पुण्याची गणना आपल्या अभंगामध्ये महाराज सांगतात. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक. भगवंत ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. धावते वेळेमध्ये या ठिकाणी अभंगाचा भावार्थ बघण्याचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर माझी वेळ या ठिकाणी थोडी बाकी होती अजून, पण आपल्या नंतर अन्नदान आहे या ठिकाणी. आज ज्यांचं उत्कृष्ट असं अन्नदान आहे, पवनसुत हनुमान मित्रमंडळ, त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना उत्कृष्ट अशी मेजवानी या ठिकाणी प्राप्त होते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण लेने को अन्नदान, देने को हरिनाम, तरने को लीनता आणि डुबणे को अभिमान त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण अन्नदान देखील करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी पुण्य देखील प्राप्त करणं गरजेचं आहे. पुढच्या चरणामध्ये देखील महाराज सांगतात की शरणागता देव राखे, एरा वाखे विघ्नाचे. जो जो मला अनन्य भावनेने शरण येतो त्याचं विघ्नाचा नाश मी करतो. त्याच्यावरती आलेल्या प्रत्येक संकटाचा मी नाश करतो. पण त्याच्या जीवनामध्ये त्याने माझं नाव घेतलं पाहिजे. नाव जर माझं घेतलं तर त्याचं संकट देखील निरासन मी करतो. पण या ठिकाणी एक अट जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली, अरे बाबा साधक, या सगळ्या गोष्टी होतील, पण तुझ्या जीवनामध्ये तुला माझ्या चरणी तुला लीन व्हावं लागेल. तुझ्या जीवनामध्ये असणारा अहंकार दूर करावा लागेल. आणि ज्या ठिकाणी अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुमच्या जीवनामधील अहंकार एकदा समूळ नष्ट झाला की तुमची जागा ही देवाजवळ प्राप्त होते. म्हणून आपल्याला सर्वांना देखील कुठं जायचंय? आपल्याला सर्वांना कुठं जायचंय? आपल्याला सर्वांना कुठं जायचंय? तुम्हाला कळत नाही भाषा? कुठे जायचंय आपल्याला सर्वांना? तुम्हाला उशीर आहे, अजून थांबा. उशीर आहे पण जायचं सर्वांना देवाच्या घरी आहे. म्हणून काय करायचंय? सर्वांनी त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि मोठ्या प्रेमानं करायचंय. म्हणून शेवटचं नामचिंतन आपण करायचंय. वरती हात करा सर्वांनी. हा, नामचिंतन झालं पाहिजे. आज त्या नारायणाचं जे काही नाम आहे ते आपल्या मुखाला आलं पाहिजे. सर्वांनी ताट सरळ हात करा. मागचे मला अंधारातील बसलेले देखील आले पाहिजे. वाट्यावरती बसलेले 2-2 हात, ज्यांना 2 असतील 2, 4 असतील 4. सरळ एकदम ताट. की आजीबाई बघा दुसऱ्याची करते हात, आपलाच करा. सरळ एकदम ताट. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग.
माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी गाडी वाजवा क्या बात तुका म्हणे लीन भावे कळू भावे वर्म हे घ्या हात खाली आता हा सांगावं नाही लागत हा नामचिंतन करायचं सांगावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे तर जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक जे जे आपण कार्य करत असतो त्या प्रत्येक कार्यामध्ये भगवंत हा सामावलेला असतो आणि अशाच पद्धतींचा योग्य आणि सुटसुटीत उपदेश तुकाराम महाराज या ठिकाणी करतात. आज या प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये आपण सर्व समस्त गावकरी मंडळी सर्व साधक मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि कोण कसं बोलतंय कोण कसं वागतंय आणि कोण कुठल्या प्रकारची सेवा करतंय हे फक्त कुणाला माहित आहे कुणाला माहित आहे आपल्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी रामांना माहिती आहे कारण त्यांच्या जवळ जी आपली कर्म असतात ती चुकत नाहीये. बघा कर्माचा हिशोब इतका अवघड आहे ज्या ज्या पद्धतीचं आपलं कर्म असेल त्या पद्धतीनं आपल्याला भोगावं लागतं. ज्याचं चांगलं कर्म असेल त्याला चांगलीच फळं भेटणार ज्यानं कुठलं तरी वाईट कर्म केलं त्याला वाईट कर्माची वाईट फळं भेटणार कारण हा भगवंताचा नियम आहे हा भगवंताचा दरबार आहे. या ठिकाणी जसं जसं आपण कर्म करतो तसं आपल्याला फळ मिळतं कारण रामप्रभूचं जे नामस्मरण आहे जे चिंतन आहे ते सामान्य नाहीये. माझे झालं कीर्तन 2 मिनिटं राहिले ऐका काळजीपूर्वक ऐका. प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये इतकी शक्ती आहे इतकी ताकद आहे. आज अहो त्या प्रभू रामचंद्राचं फक्त नाव राम अक्षर दगडावरती टाकलं कुठं कुठं दगडावरती टाकलं तरी ती दगड त्या ठिकाणी तरंगायला लागली एवढी ताकद त्या नामामध्ये. राम नाम आधार जिने राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी पर जाते हैं. ज्याच्या ज्याच्यावर प्रभू रामचंद्र कृपा करतात तो दगड जरी असला तरी तरतो. म्हणून आपण सगळे कोण आहोत दगडाप्रमाणे आहोत पण प्रभू रामचंद्राचं नाव जर या हृदयामध्ये आलं या शरीरामध्ये त्याच्या मुखातून जर आपल्या नाम आलं तर आपण देखील तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण गेल्या 5 दिवसापासून नामोत्सव साजरा करतोय प्रत्येक कीर्तनाला हजेरी लावतोय आणि अशाच पद्धतीचं जीवन आपल्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण व्यतीत करावं. भगवंताची साधू संतांची आई वडिलांची सेवा आपल्याकडून घडावी आणि आपल्या जीवनामध्ये सत्कार्य घडावं. आपल्या जीवनामध्ये कुठलीही बाधा न राहता कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. या ठिकाणी याच पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत व्हावं आणि देव देश आणि धर्माकरता आपलं जीवन व्यतीत या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून धावत्या वेळेमध्ये 2 शब्द या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला.
धावता वेळ देखील या ठिकाणी होता, पण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. बघा, या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न देखील तुमच्या वतीमुळे आहे. कारण तुमच्या सर्व गावकऱ्यांचं, सर्व भजनी मंडळांचं आज माझ्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच मी एक गायक असताना देखील मला या ठिकाणी कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली. कीर्तनच या ठिकाणी करत असतो, पण तुमचं प्रेम म्हणून या ठिकाणी येत असतो. आणि तुमचंच प्रेमाला जितकी द्यावे तितके धन्यवाद आहेत. म्हणून सर्वांचे एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो. आमचे सर्व गायक वादक मंडळी असतील, मयूरदादा असेल, सुंदर अशी साऊंड सिस्टम, आणि इतर सर्व भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, चोपदार मंडळी, सर्वांचा एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो.